संजय काका पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी 75 लाखांचा निधी प्राप्त. तासगाव तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांना पुन्हा एकदा यश मिळालं असून महाराष्ट्र शासनाकडून दुसऱ्या टप्प्यात 75 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमुळे सुरू असलेल्या बांधकामास अधिक गती मिळणार असून इमारतीचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. तासगाव पंचायत समितीची जुनी इमारत वाढत्या कामकाजाच्या तुलनेत अपुरी पडत असल्याने नागरिकांना प्रचंड अधिक चांगल्या सुविधा देणारी आधुनिक आणि सुसज्ज इमारत उभारण्याची गरज निर्माण झाली होती. ही गरज ओळखून संजय काका पाटील यांनी राज्य शासनाकडून सातत्यानं पाठपुरावा करत या प्रकल्पासाठी तब्बल 14 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचं बोललं जात आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्या निधीतून इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आलं असून गेल्या वर्षभरापासून काम वेगानं सुरू आहे. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर संजय काका पाटील हे स्वतः लक्ष ठेवून वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी देत असल्याचा कामाचा आढावा घेतला. कामाची गुणवत्ता आणि कामगती कायम राहावी यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्यानं समन्वय साधला आहे. दरम्यान उर्वरित निधी मिळवण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. सुमारे महिनाभरापूर्वी त्यांनी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत 3 जून 2026 रोजी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन प्राप्त झाला. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय काका पाटील यांनी तासगाव पंचायत समिती ही ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू आहे. तालुक्यातील हजारो नागरिक विविध शासकीय कामांसाठी येथे येत असतात आणि त्यामुळे आधुनिक सुसज्ज आणि प्रशस्त इमारत उभी राहणे ही काळाची गरज होती आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला आहे आणि मोठा निधी मंजूर करून घेतला. आता उर्वरित कामंही लवकरच पूर्ण करून ही इमारत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच त्यांनी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानत तासगावच्या विकासासाठी भविष्यातही विविध प्रकल्पांसाठी निधी आणण्याचे प्रयत्न सुरू राहतील अशी ग्वाही दिली. तासगाव तालुक्याच्या प्रशासकीय आणि विकासात्मक गरजांचा विचार करून उभारली जात असलेली ही नूतन इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून पंचायत समितीच्या कामकाजालाही मोठी चालना मिळणार आहे. संजय काका पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, नियोजन आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प वेगानं मार्गी लागत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होते आहे. पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानतो. 15 कोटीची ही नवी इमारत पंचायत समितीला आपल्याला पूर्ण काम होण्यासाठी लवकर पैसे आलेले आहेत. 4-6 महिन्यामध्ये ही इमारत आम्ही पूर्णत्वाला नेतोय. जनतेच्या, तालुक्यातल्या जनतेच्या साठी हे एक चांगली पंचायत समितीची इमारत उभा राहते आणि यासाठी काल पुन्हा 75 लाख रुपये आलेले आहेत आणि या कामामध्ये अतिशय चांगलं काम या कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून सुरू आहे. 4-6 महिन्यामध्ये ही इमारत जनतेच्या सेवेसाठी, जनतेला तिथं त्याचा उपयोग होण्यासाठी ही इमारत लवकरच पूर्णत्वाला जाते. तेव्हा या राज्य सरकारचं आणि या सगळ्या लोकांना या पंचायत समितीच्या माध्यमातून बसण्याची चांगली सुविधा होणार आहे अधिकाऱ्यांनाही. तेव्हा या गोष्टी निश्चितपणानं फायदेशीर आहे. तालुक्याच्या विकासामध्ये ही एक मोठी इमारत या ठिकाणी उभा राहते. तासगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी इमारत म्हणजे आपल्या पंचायत समितीची इमारत. या इमारतीच्या मंजुरीपासून अगदी पूर्णत्वाकडे नेण्यापर्यंत या ठिकाणी आदरणीय माजी खासदार संजय काका पाटील व आम्ही सर्व आमची टीम आम्ही काम करतोय. निश्चितपणानं पहिला टप्पा या इमारतीसाठी आपण आणण्यात यश मिळवलं होतं. मात्र मधल्या काही काळामध्ये ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आदरणीय संजय काकांची या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत बैठक झालेली होती. आपल्या या गोरगरीब तासगाव तालुक्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून विकासाचं मंदिर समजली जाणारी ही इमारत येत्या 6 महिन्याच्या आतमध्ये आम्ही पूर्णत्वाकडे नेतोय. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला या इमारतीसाठी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. निश्चितपणानं ही इमारत 6 महिन्याच्या आत आपण लोकांच्या सेवेसाठी
पूर्णत्वाकडे ही इमारत आपण नेणार आहे. महाराष्ट्र शासनाचे हे 75 लाख रुपये हा दुसरा टप्पा आपल्या या इमारतीसाठी आदरणीय काकांच्या माध्यमातून प्रयत्नातून मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व तासगावकर जनतेला निश्चितपणानं आश्वस्त करतो की तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी ही इमारत लवकरात लवकर पूर्णत्वाला येईल असा विश्वास या तासगावच्या जनतेला मी देऊ इच्छितो.